स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। पवित्र श्रावण महिन्यानिमित्त खामगाव शहरातील मुक्तिधाम परिसरात सध्या मोठे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। श्री महाकाल मित्रमंडळाच्या वतीने गेल्या तब्बल 40 वर्षांपासून श्रावण महिन्यात भगवान महादेवाची दररोज विधिवत पूजा अर्चना केली जात असून 4 दशकांपासून अखंड सुरू असलेली ही शिवभक्तीची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे। श्रावण महिन्यात दररोज सकाळी महादेवाची विधिवत पूजा करण्यात येते। यावेळी शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महादेवाला फुलांचा व विविध साहित्याचा आकर्षक शृंगार केला जातो। पूजा, अभिषेक आणि आरतीच्या वेळी संपूर्ण परिसरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते। श्री महाकाल मित्रमंडळाच्या सदस्यांकडून गेल्या 40 वर्षांत कोणताही खंड न पडता ही सेवा अविरतपणे सुरू आहे। श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावातून सुरू झालेली ही परंपरा आता खामगाव शहरातील शिवभक्तांसाठी विशेष श्रद्धेचे केंद्र ठरली आहे। श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच पूजा अभिषेकात सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे। हर हर महादेव आणि ओम नमो शिवायच्या जयघोषाने मुक्तिधाम परिसर दुमदुमून गेला असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। गेल्या 4 दशकांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून श्री महाकाल मित्रमंडळाने भक्ती, संस्कृती आणि सेवाभावाचा एक अनोखा वारसा जपला आहे। मागील 40 वर्षापासून आपण इथं नित्यनेमाने पूजा वगैरे करत आहे श्री महाकाल भक्त मंडळ मुक्तिधाम करून। आणि मुक्तिधाम येथे रोज सकाळी नित्यनेमाने सकाळी 5:30 ते 9:30 वाजेपर्यंत पूजा होते। त्यानंतर सकाळी 7 वाजता अभिषेक, 6:30 वाजता पाण्याचा अभिषेक, त्यानंतर दुधाचा अभिषेक आणि त्यानंतर दह्याचा पंचामृतचा अभिषेक सर्व झाल्यानंतर भव्य शिंगारनंतर आरती सर्व नित्यनेमाने सुरू राहते। त्यानंतर मधात कावड पण काढण्यात येते महाकाल मुक्तिधाम मंडळाकडून। पवित्र गुरुपौर्णिमेपासून नित्यनेमाने श्रावण महिना लागलेला तेव्हापासून आपण कंटिन्यू पूजा सुरू करत असतो आणि हरतालिका पौर्णिमेपर्यंत ही पूजा असते। त्यानंतर दर सोमवारी नित्यनेमाने आरती असते संध्याकाळच्या वेळेस 8:30 वाजता। शेवटी हवन असते, हवन आणि अन्न महाप्रसादीचा शेवटी महाप्रसादीचा वाटप असते। त्यानंतर मग कार्यक्रमाची सांगता असते। दरवर्षी नित्यनेमाने कार्यक्रम हा सुरू आहे मुक्तिधाम येथे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।